नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळी चतुर्थीबद्दल बघितले. आज आपण बघणार आहोत संक्रांतीचे हळदी कुंकू विषयी. संक्रांतीच्या दिवशी तिळाचे किंवा वस्तूचे किंवा पैसा स्वरूपात दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. प्रत्येकाने 51 रुपये दान करून किंवा कुठलीही वस्तू घेऊन हळदी कुंकू करून सामूहिक पद्धतीने दान करावे, किंवा आपल्याला जर घरी करायचे असेल तर केंद्राच्या पद्धतीने आपण जर हळदी कुंकू साजरे केले तर त्याचे विशेष आणि जास्तीचे फळ आपल्याला मिळते. केंद्राच्या पद्धतीने हळदी कुंकू करताना आपल्याला प्रथम स्वामीस्तवन घ्यायचे. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची घ्यायची. त्यानंतर एक माळ किंवा 11 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा. एक माळ किंवा 16 वेळेस नारायण मंत्र म्हणायचा. 11 वेळेस सूर्यमंत्र म्हणायचा. 1 वेळेस सूर्यकवच वाचायचे. 1 वेळा नवग्रह स्तोत्र वाचायचे. त्यानंतर 12 सूर्याची नावे घ्यावी. ओम मित्राय नमः, ओम खगाय नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगये नमः, ओम उष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सनित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः असे नावं घेऊन मग नंतर आपल्याला हातात पाणी, त्यात अक्षता आणि कुंकू टाकून संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेताना म्हणायचं, मम आत्मना सकल पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री सुत्वा प्राप्ती प्रीतीद्वारा सकल पापक्षय पूर्वक स्थिर पुण्य फल कुलादी वृद्धी धनधान्यादी समृद्धी दीर्घायु ऐश्वर्य मंगल अभिद्यू सुखसंपदादी कल्पोक्त फल सिद्धे अस्मिन मकर संक्रमण पुण्यफले. आपण जर हळदी कुंकू करत असेल तर आपले पूर्ण नाव घ्यायचे आणि गोत्राचा उच्चार करून गोत्राभ्यास श्री स्वामी समर्थ सेवेकरीद्वारा सुवासनी आपण जी पण वस्तू देत असेल ते वस्तू स्वरूपे दान अहम करिष्ये म्हणून संकल्प घेऊन आपल्याला पाणी सोडायचे. अशा प्रकारे आपण जर संकल्प घेऊन वस्तूंचे दान केले किंवा वस्तू आपण जर भगिनींना दिल्या तर त्याचे विशेष महत्त्व आहे आणि त्याचे विशेष फळ आपल्याला मिळते. आणि आपण कुठलीही वस्तू देताना सुवासिनींना जय जयकार करून वस्तू द्यावी. सगळ्यात पहिले आपण जय जयकार करून महाराजांना हळदी कुंकू वाहून तिळगुळ देऊन मग आपण जी वस्तू आणलेली तिचं पहिले महाराजांना दान द्यायचं, म्हणजे महाराजांना ठेवावी. आणि त्यानंतर आलेल्या सुवासिनींना 11 सुवासिनींना किंवा तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जितक्या जणींना सुवासिनींना दान द्यायचे, जितक्या जणींना वस्तू द्यायच्या आहे त्यांना बोलवून त्यांना हळदी कुंकू देऊन वाण आपल्याला द्यायचे आहे. अशा प्रकारे जर आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम केला तर आपलं सौभाग्य वाढते आणि आपल्या सौभाग्यावरच्या अरिष्ट